आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येते लाडकी बहीण योजनेसंदर्भातली। तर लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरताना अनेकांकडून सरकारची फसवणूक होत असल्याची माहिती मिळते। साताऱ्यात एकाच व्यक्तीच्या नावाने 30 अर्ज दाखल करण्यात आलेत। पोलीस तपासात हे धक्कादायक वास्तव समोर आलंय। एक नवी मुंबईतील एका महिलेचा फॉर्म वारंवार नाकारला जात होता आणि या संदर्भात चौकशी केली असता त्यांच्या मोबाईल क्रमांकावर आधीच अर्ज भरण्यात आल्याचं समोर आलंय। याच संदर्भात अधिक तपास केल्यावर सत्ताधारी या ठिकाणी तपास करतात। तर साताऱ्यातील एका व्यक्तीने आपल्या पत्नीच्या नावे तब्बल 30 अर्ज भरल्याचं उघड झालंय। या प्रकरणी पनवेल तहसील कार्यालयामध्ये एक तक्रार करण्यात आली आहे आणि या संदर्भातला तपास आता पोलीस करतात। आपण पाहतोय अशा प्रकारे सुद्धा फसवणूक केली जाते। त्यामुळेच अनेकांचे अर्ज कदाचित नाकारले जात असावे असाही एक प्रश्न सध्या महिलांच्या मनामध्ये आहे। तर पनवेल तहसील कार्यालयामध्ये या प्रकरणी तक्रार करण्यात आलेली आहे आणि ही धक्कादायक बाब खरं तर साताऱ्यामध्ये घडलेली आहे। एकाच व्यक्तीच्या नावे तब्बल 30 अर्ज आलेले आहेत आणि वेगवेगळे नंबर्सवरून हे अर्ज आल्यामुळे अनेक इतर महिलांना याचा फटका बसल्याचंही समोर आलंय। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सिद्धेश म्हात्रे यांच्याकडून। सिद्धेश, नेमकं काय घडलंय, काय सांगाल? एकूणच लाडकी बहीण योजनेत गैरप्रकार होत असल्याचं समोर आलेलं आहे। आता सातारा जिल्ह्यामधील एक जाधव नामक व्यक्ती आहे, त्यांनी आपल्याच पत्नीच्या नावाने तब्बल 30 अर्ज केल्याचे समोर आलेलं आहे। एकूणच पूजा महामुनी म्हणून नवी मुंबईतील एक महिला आहे, त्या महिलेने लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरले होते, मात्र तिचा फॉर्म जो आहे तो वारंवार रिजेक्ट होत होता आणि त्यानंतर तिने तक्रार केली असता समोर अशी माहिती समोर आली की त्यांचा मोबाईलचा क्रमांक हा आधीच लाडकी बहीण योजनेत वापरला गेल्याचं समोर आलेलं आहे। या प्रसंगी त्यांनी पनवेल तहसील कार्यालयात तक्रार दाखल केली असून त्यांच्यातर्फे चौकशी जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे। अगदी नक्कीच धन्यवाद सिद्धेश दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। या पार्श्वभूमीवर आता कारवाई होणं गरजेचं आहे।